नमस्कार बंधू भगिनींनो. काल आपण बघितलं की प्रतिपदेच्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्या निवेदिता यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्या दिवशी सद्गुरु प्राप्तीची खरी कल्पना, खरी जाण त्यांना झाली. आणि जसं हिंदू लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देता येतं, दर्शन घेता येतं, तसं आपल्या या शिष्येला सुद्धा मिळावं अशी एक जाणीव त्यांना झाली आणि ते या प्रवासाला म्हणजेच अमरनाथ यात्रेला निघाले. हा भाग काल आपण बघितला. याच्या पुढचा भाग आता आपण बघणार आहोत. स्वामी अमरनाथ यात्रेला निघाले. ते शतक होतं 19वं शतक. या शतकात किती अवघड होतं खरं सांगा. एका इंग्लंड स्त्री बरोबर, म्हणजे जर जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर एका इंग्रज स्त्रीच्या बरोबर, इंग्लंडमधून आलेल्या एका नवयुवती बरोबर स्वामीजी प्रवासाला, नवयुवती असं नाही म्हणता येणार, पण जे निवेदितांचं जे सौंदर्य होतं किंवा देखणे पण होतं, तर त्या वाटतच नव्हत्या की 50च्या वगैरे आहेत. तर त्यांच्याबरोबर जाताना स्वामीजी लोकांच्या नजरा, लोकांचा विचार हे तर आपण टाळू शकत नाही ना. तर स्वामीजींचा हा जो प्रवास झाला सुरू, याच्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यांचे जे सहप्रवासी होते, काही यात्रेकरू होते त्यांच्याबरोबर, त्यांच्याकडून त्यांना त्रास होत होता. जसे जसे ते अमरनाथला आले तेव्हा त्या रात्री रात्र होऊन गेली होती आणि आता पुढचा प्रवास करणं कठीण होता. सगळे आपापले कुटी, जसं टेंट बांधतात ना, ते टेंट बांधत होते. आता विवेकानंदांना आणि निवेदितांनाही आपला आपला टेंट उभारायचा होता. पण आम्ही तुम्हाला टेंट इथे उभारूच देणार नाही, इथे तुम्ही येताच कामा नये, असा हल्ला तिथल्या यात्रेकरूंनी घेतला. स्वामींनी विचारलं का? त्यावर उत्तर होतं, ही इंग्रज स्त्री आहे, हिच्यासोबत आम्ही इथे राहणारच नाही, शक्यच नाही, ही ना इथून जावं. कडकडून हल्ला त्यांच्यावर करण्यात आला की नाही, ही स्त्री इथे राहताच कामा नये. कल्पना करा, सगळे आलेत महादेवाच्या दर्शनाला आणि मनात आणि जे विचार सुरू आहेत ते किती प्रखर, किती प्रक्षोभक, की ही स्त्री इथे राहता कामा नये. स्वामीजी थकले होते, स्वामीजींना त्रास होत होता. तुम्ही कल्पना करा, त्यांचा दमा आहे, त्यांना रक्तदाब आहे, त्यांना डायबिटीस आहे, ह्या सगळे रोग घेऊन जगणारे स्वामीजी, आणि त्याच्यात इतक्या धापा टाकत स्वतःसाठी कुटी उभारतात आहे, प्रयत्न करतात आहे, त्याच्यात सुद्धा यांचे हल्ले. स्वामीजींना आता खूप चीड आली होती. आणि स्वामीजी आणि परमहंसामध्ये हा फरक तर आपण बघितलाय की परमहंस म्हणजे करुणेचा सागर होते, तर स्वामीजी हे योद्धा संन्यासी होते. स्वामीजी आता चिडून गेले होते आणि आता रागारागाने स्वामीजी उठले आणि स्वतःची बाजू अगदी केविलवाणीपणे ते मांडत होते की आता जाणार कुठे निवेदिता आणि मी. त्यावेळेला एक नागा साधू होते आणि त्या नागा साधूनं त्यांना बघितलं. त्यांना लक्षात आले स्वामीजी काय आहे हे क्षणातच. या साधू मंडळींना एका क्षणात कळतं की समोरचा व्यक्ती कसा आहे. तर त्यांना त्याच क्षणी कळलं स्वामीजी कोण आहेत, काय आहे, आणि ते त्याच्यात मध्ये पडले आणि त्यांनी स्वामीजींना विनंती केली, स्वामीजी तुमच्यात प्रचंड ऊर्जा आहे, शक्ती आहे, तुमच्यातली शक्ती इतकीशी सुद्धा ढळू देऊ नका, शांत राहा, सगळं बदलेल. त्या नागा साधूंनी मध्यस्थी केली आणि दोन्ही स्वामीजींनाही जसं शांत केलं तसं त्या सगळ्या साधूंना शांत केलं. स्वामीजींनी कशीबशी आपली कुटी उभारली, निवेदिताला मदत केली, दोघांनीही तिथे आराम केला. दुसऱ्या दिवशी सगळंच बदललेलं होतं. आता हे सगळे साधू स्वामीजींना आणि निवेदिताला मदत करत होते. स्वामीजींच्या बरोबर अनेक अनुयायी आले होते. या सगळ्यांना आता या साधूंचीच मदत होत होती, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत. स्वामींना मात्र आता विलक्षण आश्चर्य वाटलं होतं की इतकं एका रात्रीतून कसं बदललं. आता हा पुढचा प्रवास त्यांचा सुरू झाला. प्रकृती तर दर क्षणाला ढासळत होती आणि हजारो फुटांची खडी चढण स्वामी चढत होते. सर्व 18,000 फुटांवर पंचतरणी येथे ओल्या वस्त्रात स्वामी
5 पहाडी नद्यांच्या मध्ये स्नान करायला गेले. आणि हे पाणी म्हणजे अतिशय थंडगार. जे अमरनाथ यात्रेला गेले आहेत त्यांना याची कल्पना असेल की अगदी जसं बर्फ वितळून जसं पाणी असतं ना तसं हे पाणी. आणि त्याच्या स्वामीजींनी स्नान केलं. त्याच्यानंतर भस्म कपाळी लावून पुन्हा त्यांचं पुढचं चालणं सुरू होतं. एका चिंचोळ्या दरीतून भयंकर अवघड चढण, पण ते चढून गेले. म्हणजे कल्पना करा, इतका दमेकरी ज्यांना सतत दम लागतोय, त्रास होतोय, पाय दुखतात आहे, गुडघे अगदी पार गेले आहेत असं जाणवतंय, आणि तरी 18,000 फुटांवर स्वामी चढून गेले. तिथे स्नान केलं आणि पुढची चढण चढून ते त्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. इथे मात्र निवेदितांना कोणीही विरोध केला नाही. त्यांचं दर्शन सहज सुंदर झालं. या दर्शनानंतर स्वामीजींमध्ये अगदी आमूलाग्र परिवर्तन घडून आलं. खरं तर त्यांची प्रकृती ढासळलेली होती. सगळे मज्जातंतू अगदी ढिले ढिले झालेत असं त्यांना जाणवत होतं. त्यांच्या डाव्या डोळ्यामध्ये रक्त गोठलं होतं आणि त्याचा डाग त्या डोळ्यात आलेला होता, उतरला होता. हृदयाचा आकार हा वाढला होता. असं असताना सुद्धा स्वामीजी ना जो आनंद मिळाला तिथला, तो परमानंद, ज्याला ब्रह्मानंद असं 1000 सीड्स मध्ये लिहिलेलं आहे की तो ब्रह्मानंद त्यांना मिळाला होता. ते आपल्या देहभानच विसरले होते. त्यांना कळतच नव्हतं की काय होतंय. इतकी अमरनाथच्या त्या अमरनाथ महाराजांची, महादेवाची जी कृपा होती ती त्यांच्यावर बरसली होती, ती त्यांच्यावर झाली होती. साक्षात आता ते शिवरूप त्यांना मिळालेलं होतं, प्राप्त झालं होतं. आणि या देही या डोळी जे काही अनुभवायचं ते त्यांनी सगळं अनुभवलं होतं. तिथून त्या क्षणापासून ते अतिशय प्रसन्न होते आणि शांत झाले होते. माता निवेदितांना ते बोलले, निवेदिता, अगं आयुष्यात इतका आनंद मला कधीच मिळाला नव्हता ग, जो आज झाला. अतिशय आनंद की जो मला शब्दात टिपताच येणार नाही. असं एकही ठिकाण नाही ग अमरनाथ सारखं की इतकं अनामिक आनंद देणारं. त्यांनी अनुपम ठिकाण असा शब्दाचा अनुपम ठिकाण असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ते म्हणाले की शुची मधुर जागृत भाव माझा निर्माण झाला आणि मला अखंड पूजा आणि आराधना करण्याचं सौभाग्य मिळालं. असं ठिकाण दुसरं कुठलंच नाही. स्वामींनी दर्शन घेतलं. ती तारीख होती 2 ऑगस्ट 1898. 8 ऑगस्टला ते श्रीनगरला आले. मग काश्मीर, पंजाब प्रवास करून 18 ऑक्टोबरला बेलूर मठात आले. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती. डॉक्टरांना खूप काळजी वाटत होती. डॉक्टर 19 डिसेंबर 1898ला डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 19 डिसेंबर पासून 3 फेब्रुवारी 1899 पर्यंत स्वामीजी वैद्यनाथ इथं विश्रामासाठी गेले. कारण आता अशी स्थिती होती की येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली होती, मठाचं कार्य वाढलं होतं आणि त्याच्यानंतर स्वामींना भेटणारे लोक, स्वामींची ढासळणारी प्रकृती, याच्यातून ही वाट काढणं डॉक्टरांना आवश्यक होतं. आणि वैद्यनाथ इथं स्वामीजी गेले ही विश्रांती घेऊन. कारण स्वामीजींचं तर लक्ष सगळं आपल्या बेलूर मठाकडे लागलं होतं की आता पुढे काय करायचंय, पुढच्या काय योजना आखायच्या, या सगळ्या गोष्टी त्यांना याचे निर्णय घ्यायचे होते. आणि स्वामीजी नंतर मठात आले. मठात आल्यानंतर एक किस्सा मला आपल्याला सांगावा असं वाटतो की नेमकं स्वामीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कसं शिकतो हा मुद्दा विशद करताना सांगते की हितवादचे महाराष्ट्रीयन संपादक सखाराम गणेश देवस्कर त्यांचं नाव. तर बंगाली पत्र ते हितवादी त्याच्यासाठी ते काम करत असत. आणि त्यांच्याबरोबर एक पंजाबचा गृहस्थ आला. आणि हा पंजाबचा गृहस्थ, त्याला खूप अपेक्षा होत्या की स्वामी आता माझ्याशी धर्माबद्दल बोलतील आणि खूप गोष्टी सांगतील, कारण मी तर स्वामींचं खूप नाव ऐकलंय वगैरे वगैरे. आणि मग यांच्या चर्चा सुरू झाल्या. तो धर्माबद्दल काहीतरी विचारत होता आणि स्वामीजी त्याला पंजाबमधील जी अभाव आणि आवश्यकता काय आहे याच्याबद्दल विचारायला लागले. आणि मग त्यांचा विषय त्यावरच पुढे
खूप स्वामीजींनी त्या गोष्टीवर विवेचन केलं. खूप भरभरून स्वामीजी बोलत होते. हा माणूस ऐकत होता आणि जाताना म्हणाला, की मला तर माझा तर आज दिवस वाईट गेला. अगदी वायाच गेला म्हणावं ना, की मी तर खूप आशेने आणि अपेक्षेने तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही खूप काही चांगलं मला द्याल, धर्माबद्दल बोलाल आणि माझं मनाचं जे शंका निरसन आहे ते कराल. माझा दिवस खरंच खूप वाईट गेला. असं अगदी क्लेशानं तो स्वामीजींना म्हणाला. त्यावर हसून स्वामीजींनी काय उत्तर दिलं हे भाषांतर करून आपल्याला सांगते, की मित्रा, जोपर्यंत माझ्या जन्मभूमीत एक कुत्रा देखील उपाशी आहे, तोपर्यंत त्याला खायला घालणं हाच माझा धर्म. त्याखेरीज बाकी सारे अधर्म. मला वाटतं स्वामीजींना काय म्हणायचंय हे आपल्याला त्यांनी अचूक शब्दात किती सुंदररीत्या सांगितलंय. पुढचा मुद्दा येतो वैराग्य प्राप्ती. आपण हे जाणलंय की स्वामीजी जसे अमरनाथ यात्रेतून आलेले आहेत, तसं तसं त्यांना वैराग्य प्राप्ती हळूहळू ते त्या दिशेनं कलतात आहे. तर आपल्या सद्गुरूंच्या अस्थी ठेवायलाही जागा नाही याचं वैषम्य त्यांना होतं, याचं दुःख होतं आणि त्यासाठी 1886 साली नोरेन वचनबद्ध झाले होते. तेव्हा ते नोरेन होते ना. 13 वर्षानंतर आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांची प्रतिज्ञा फळाला आली. 1898 मध्ये बेलूर या गावी मठासाठी घेतलेली जमीन, पण आता वैराग्य प्राप्तीला लागलेले त्यांना येणारे असंख्य विचार आणि आणखीन त्यांच्या मनात सतत आता तोच एक ध्यास लागलेला होता. या संदर्भात निवेदितांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय की जसे अ, स्वामीजी अमरनाथहून आलेत, तसे तसे त्यांची वैराग्य प्राप्तीचे विचार इतके प्रबळ झाले होते की कुठल्याही क्षणी त्यांनी आपल्या देहावरचे वस्त्र झुगारून दिले, तर याच्यात अचंबा वाटण्यासारखं, आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. आणि निवेदितांनी जे वाक्य लिहिलंय त्याची आठवण आपल्याला परमहंसांनी केलेल्या वाक्यातून येते, की परमहंस जेव्हा म्हणाले की एक दिवस असं येईल की नरेंद्र तो कोण आहे हे समजेल आणि तेव्हा मात्र हे देहाचं वस्त्र तो अगदी झिडकारून देईल आणि शिवस्वरूप होईल. हेच वाक्य निवेदितांनी कसं लिहिलंय, म्हणजे ही हे तत्व कसं एक आहे याचा बोध आपल्याला इथं होतो. त्याच्यानंतर मृत्यू अजून 4 वर्ष दूर होता. 1898ला स्वामींना वैराग्य का यावं हा प्रश्न आपल्या मनात येतो. त्याचं पहिलं कारण की अमरनाथला केलेलं दर्शन आणि नंतर जसं त्यांनी दर्शन केलं ते इथे आले, तशी तशी त्यांनी आपली जबाबदारी इतरांना सोपवून देण्यात, म्हणजे डेलिगेशन ऑफ वर्क अँड अथॉरिटी आपण जे मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकतो ती गोष्ट इथे घडून आली. स्वामीजींनी आता आपली जबाबदारी अनेकांवर सोपवली होती, आपल्या गुरुबंधूंवर सोपवली आणि ते आता मात्र मौनात होते. ते कुणाशीच बोलू इच्छित नव्हते आणि कुणाशीच बोलावंसं वाटतही त्यांना नव्हतं. ते आपल्या खोलीत एकटेच बसत अगदी तासन तास ध्यानात असत. 1899ला त्यांनी पुन्हा परदेशाचा दौरा केला. तुम्हाला कल्पना येईल की वैराग्य प्राप्तीची तळमळ, तगमग तेच एक ध्येय आहे. देह इतका थकलेला, शिणलेला आणि तरी स्वामीजी पुन्हा परदेशाच्या दौऱ्याला निघाले होते. 1902ला काय होणार याची थोडीशी जाणीव, थोडीशी काय निश्चितच त्यांना जाणीव होती. ती हाक त्यांना ऐकू येत होती. दारावर कोणीतरी आता हाक देतंय, कोणीतरी ठकठक करतंय. हा आवाज कोणाचा आहे याच्याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना होती. मठाची जागा आणि निवेदिता या दोन गोष्टीच काय त्यात चांगल्या घडल्या होत्या, की मठाची जागा आता त्यांना हक्काची मिळाली होती आणि पट्टशिष्या निवेदिता अगदी समर्पण वृत्तीनं कार्य करणाऱ्या. जो विवेकानंदांचा, परमहंसांचा वसा जो विवेकानंदांनी घेतला होता, तो विवेकानंदांचा वसा आपल्या गुरूंचे मार्गदर्शन आणि तत्व आता पुढे नेणाऱ्या निवेदिता. तर या दोन गोष्टी चांगल्या झाल्या होत्या. मात्र एक गोष्ट अतिशय दुःखद, अतिशय वाईट जी त्यांच्या आयुष्यात घडली, की ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता.
ती म्हणजे जे जे गुडविन यांचा मृत्यू. गुडविन याच्याबद्दल मी आपल्याला मागच्याही भागात सांगितलं होतं की जे जे गुडविन हे हायकोर्टात स्टेनो होते, टायपिस्ट होते, आणि त्यांनी ते स्वामीजींना अमेरिकेत भेटले आणि अमेरिका, इंग्लंड प्रत्येक प्रवासात ते स्वामीजींबरोबर होते. कोलंबो ते कलकत्ता या बोटीत ते स्वामीजींना च्या सोबत सहप्रवासी होते आणि आलमोड्यापासून पुन्हा उत्तर हिंदुस्थानची सगळी यात्रा त्यांनी स्वामीजींबरोबर केली. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र हे सगळे विषय ते स्वामीजी जेव्हा बोलत तेव्हा सगळं जसंच्या तसं टिपून घेत होते. कधीही एका पैशाची सुद्धा त्यांनी अपेक्षा केली नाही. खरं तर त्यांची परिस्थिती आता अतिशय बिकट होती, पण स्वामीजींकडून त्यांनी एकही पैसा घेतला नव्हता. स्वामींनी गुडविनला जुलै 1897ला अल्मोड्याहून, आधी ते अल्मोड्याला होते आणि अल्मोड्याहून त्यांनी मद्रासला पाठवलं. का पाठवलं? तर ब्रह्मवादीन हे जे त्यांचं मासिक होतं त्या मासिकासाठी आणखीन भरीव काम करण्यासाठी आणि दुसरा एक इंग्रजी दैनिक तिथून म्हणजे मद्रासहून सुरू करण्यासाठी. तर आता अलसिंगा पेरुमल हे मद्रासला काम करत होते आणि हेही स्वामींचे शिष्य होते. या अलसिंगा पेरुमलला काही मार्गदर्शनाची गरज होती आणि ते कोण देणार? तर गुडविन सारखा दुसरा कार्यकर्ता, दुसरा शिष्य त्यांच्या हाती नव्हता आणि म्हणून अतिशय महत्वाचं काम सोडून सुद्धा त्यांना तिथं पाठवण्यात आलं. त्यांनी जी काही गुडविनची काही पत्र आहेत त्या गुडविनच्या पत्राच्या रेफरन्सनुसार हा पुढचा भाग आपल्याला सांगते. तर गुडविननी काही पत्र लिहिलं होती. ती पत्र स्वामीजींच्या ज्या शिष्या होत्या त्या शिष्याचं नाव त्यांचं नाव कुमारी मॅकलॉडला. तर या मॅकलॉडला काही पत्र त्यांनी पाठवली आणि आणखीन काही इंग्रजी त्यांची मित्रमंडळी होती त्यांनाही ही पत्र गेली होती. त्या पत्रांच्या आधाराने 2 पत्रांचा उल्लेख मी फक्त करते की माझ्याजवळ पैसे नव्हते आणि पैसे नसताना कसं आता मी भागवायचं, काम करायचं, कारण अर्थार्जन करणं तर गरज आहे ना, भाजी रोटी भाकरीची तर गरज आहे. आणि मग याच्यासाठी त्यांनी मेल नावाच्या वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून त्यांनी, वार्ताहर म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. तो भाग जो होता तो अतिशय कठीण आहे. तुमच्यासमोर कसा आणि कुठल्या शब्दात व्यक्त होऊ याचाच मला थोडंसं प्रश्न आज पडतोय. कारण गुडविनच्या बाबतीत जर पार्श्वभूमी रंगवायची झाली तर गुडविनच्या बहिणीचं लग्न झालं होतं, त्यांची आई एकटी झाली होती, इकडे ते एकाकी जीवन जगत होते, खाण्यापिण्याचीच आबाळ होत होती, प्रचंड उन्हाचा सामना करावा लागत होता. हे एक कल्पना करा, एका इंग्रजाला हे किती कठीण आहे, एका अमेरिकन माणसाला हे सगळंच कठीण आहे ना, की इतका उन्हाळा सहन करणं, तिथे राहणं, खायला प्यायला नाही, आणि लोकांची जी वागणूक आहे ती अतिशय वाईट. जे सहकारी आहेत म्हणजे ज्यांच्या बरोबर ते काम करतात आहे त्यांना सुद्धा त्यांच्या कल्पना येऊ नये, होऊ नये की कुठल्या परिस्थितीत काम करतात आहे. अरे हे जगतील कसे? हे केवळ तुम्ही समाजसेवा करू शकत नाही ना, तुम्हाला जगायला अन्नाची तर गरज आहे, पण एवढं सुद्धा बाकीच्या लोकांना कळू नये याच्या इतकं दुसरं वैषम्य नाही असं मला वाटतं. त्यांनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्राची तारीख सांगते की 5 मे 1898 उटक मंडहून त्यांनी कुमारी मॅक्लॅडोल, ते उच्चार करण्यात मला इतकं कठीण जात आहे, मॅक्लॉडला पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की स्वामींचा वर माझा इतकी परमनिष्ठा, इतका मी स्वामींचा आदर करतो आणि स्वामी माझे गुरु असल्यामुळे मी सगळं झुगारून आज इकडे हिंदुस्थानात आलो. पण आता मी या 16 महिन्यांमध्ये शिकलोय, ज्या भावना आज तुमची आहे, जी जाणीव तुम्हाला झालेली आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण मॅक्लॉडला ची काही पत्र यांना आली होती आणि त्याच्यात मॅक्लॉडला काय सहन करावं लागतं हे त्यांनी लिहिलं होतं की आपण स्वामीजींवर विश्वास ठेवला, आपण इथे हिंदुस्थानात आलोय, पण बाकी हिंदुस्थानी लोक आपल्याशी कसं वागतात, किती वाईट वागतात आहे आपल्याशी, आणि हे कसं सहन करायचं? केवळ स्वामींपायी आपण हे सहन करतोय. तर हा अनुभव मी खूपदा घेते असं त्या जेव्हा म्हणाल्या तेव्हा गुडविनचे सुद्धा अनुभव अतिशय भीषण होते. त्यांना खूप त्रास दिला गेला होता. त्यांना त्यांच्या जिथे ते कार्य करत होते तिथे तर त्यांच्या मालकांनी त्रास दिलाच, याच्याशिवाय आपल्या स्वामीजींचं काम करायला आलेले जे सहकारी त्यांचे होते
त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, की कोणा एकाला महत्त्व मिळतंय तेव्हा एक साधारणतः ही वृत्ती असते, की कोणी पुढे जात आहे मग त्याचे पाय कसे खेचायचे, खेकड्याची वृत्ती ही इथे त्यांना खूप पदोपदी याची जाणीव होत होती. आणि त्यांनी अतिशय कठीण भाषेत लिहिलंय, अगदी टीका केली की अतिशय दुष्ट प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे, आणि मला ही कल्पनाच नव्हती की हिंदुस्थानातील लोक माझ्याशी असे वागतील. ती वाक्य तर खूप काही आहे, पण त्याच्यातले फक्त या दोन शब्दावरून आपल्याला कळेल की हिंदुस्थानी लोकांनी गुडविनला किती त्रास दिला. हे पत्र मॅकलॉडना कळलं, त्यांना समजलं, त्याच्या भावना कळल्या, पण त्यांनी स्वामीजींना काहीही सांगितलं नाही. तर आता गुडविननीही या गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण गुडविननी या गोष्टी सांगितल्या नाही. त्याची कुठलीच खबर स्वामींना दिली नाही. स्वामीजी आता वेगळ्याच एका दुनियेत होते, आणि त्यांना त्यांचं चित्त आता विचलित करू नये असं कदाचित त्यांना वाटलं असावं. आणि व्हायचा तोच परिणाम झाला. 2 जूनला 1898 या दिवशी गुडविन गेले. ही तार 6 जूनला स्वामीजींना मिळाली, आणि स्वामी आता सुन्न झाले होते. काय झालं नेमकं याची कल्पनाच त्यांना होत नव्हती. की गुडविन गेला, इतका त्या गोष्टीचा आघात स्वामीजींवर झाला की स्वामीजी म्हणाले, माझा उजवा हात तुटून पडला, मी आता काय करू, गुडविन शिवाय कसं जगू. गुडविन माझा श्वास होता, माझा प्राण होता. गुडविनला प्रत्येक क्षणी कळत होतं की मला काय हवंय. मी बोललेला प्रत्येक शब्द गुडविन टिपत होता. आणि गुडविनमुळे आज आपण सगळ्यांनी हृदयापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. गुडविन जिथं कुठे असेल तिथे, जे जे गुडविन यांच्यामुळे आज स्वामीजींचं जे ज्ञान आहे ते विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचलेलं आहे. आणि गुडविनच्या जाण्याचा आघात इतका होता की स्वामीजी आता पार खचून गेले होते, हतबल झाले होते, आणि जी परिस्थिती होती ती त्यांना कळली होती. याच परिस्थितीची जर थोडी आधी जाणीव त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिली असती, तर कदाचित स्वामीजींनी तेव्हाच सगळी योजना बदलवली असती आणि गुडविन वाचले असते. त्यांच्या आईला त्यांनी जे पत्र लिहिलं ते अतिशय जे पत्र आहे ते, ती जी कविता आहे ती, त्यातला तो दर्द, त्यातल्या त्या भावना काळीच हेलावून टाकणारे आहेत. आता मी कसं जगू गुडविन शिवाय, कारण स्वामीजी गुडविनची एक आईच होते. हा आघात जेव्हा वाचला तेव्हा मला जाणीव झाली समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा समर्थांची अवस्था हीच झाली होती. तो भाग सांगणं आणि बोलणं आज माझ्यासाठी कठीण आहे, म्हणून इथंच थांबते आणि पुढच्या ध्यानाला सुरुवात करते. एकदम शांत व्हा मास्टर्स. या क्षणीच तुम्हाला जाणवेल स्वामीजींचं आजचं रूप. स्वामीजी अमरनाथ यात्रेवरून आलेले आहेत, आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचवतात आहे. एक दीर्घ श्वासात काल आपण शिकलो, श्वास घेताना तुमच्या नासिकेतून जेव्हा श्वास आत येतो तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी तो वळतो. ती जागा महसूस करा.
आणि श्वास आत कसा जातोय, जसं आपण पाणी गिळतो, पाणी गिळताना ते कसं आत आत जातं, तसा श्वास कसा आत जातोय, त्या श्वासाला साक्षी भावानं बघा. हा श्वास आपल्या मणिपूर चक्रापर्यंत घेऊन जा. आपल्या शरीरातील जी वेदना आहे, ती वेदना कायमची मुळासकट निघून गेलेली आहे. जिथे तुम्हाला दुखतंय शरीरात, तिथे नजर घेऊन जा, श्वास घेऊन जा. आपल्या डोळ्यांनी ती जागा बघा. जसं जर तुम्हाला पायात दुखणंय, गुडघ्यात दुखणंय, कमरेत आहे, पोटात, हार्टमध्ये, पाठीमध्ये, जिथे कुठे तुम्हाला दुखतंय, तिथे तुमच्या डोळ्यांनी ती जागा बघा. आणि ही ऊर्जा पोचलेली आहे हा भाव ठेवा. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा तुमच्या शरीरात अगदी प्रत्येक अवयवामध्ये पसरलेली आहे. श्वास हळूहळू बाहेर सोडा. सोडताना सुद्धा संपूर्ण लक्ष श्वासाकडे. नासिकेतून तो कसा वळतो आहे ते बघा. आणि खाली येतोय. पुन्हा श्वासात. महादेव आणि महादेवीची संपूर्ण ऊर्जा, ब्रह्मा विष्णू महेशाची ऊर्जा आपल्या शरीरात पसरलेली आहे. काहींचे गुडघे खूप दुखतात आहे, त्या माऊलीनं आपले पाय सरळ करावे. जे काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट वाटलंय आपल्याला, ते सगळं श्वास हळूहळू तो कसा बाहेर येतोय ते बघा. पुन्हा नासिकेतून तो कसा वळतोय आणि बाहेर येतोय. ज्या वेळेला श्वास बाहेर येतो, त्याच वेळेला तुम्हाला अनुभव येईल की श्वास बाहेर येतानाच एक श्वास आपण आत घेत असतो. तो श्वास पकडा मास्टर्स. ही जागा शून्यतेची असते.
या शून्यतेच्या ऊर्जेशी आपण पूर्ण एकरूप झालेलो आहोत. परमेश्वराचं स्थान हे या शून्यतेत असतं. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा आपल्याला मिळते. एखाद्या धबधब्याखाली बसतो तसं आपण या ऊर्जेनं न्हावून निघालेलो आहोत. तुम्हाला तुमचे शरीर प्रचंड हलकं जाणवत असेल. फक्त आणि फक्त प्रकाश आहे. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. या शून्यतेच्या पोकळीत आज आपण जाणार आहोत मास्टर्स. एक अद्भुत आनंद घेणार आहोत. हा अनुभव देणारे स्वामीजी आहेत. चलते चलो मेरे दोस्तों. आपण स्वामीजी, माता निवेदिता यांच्या बरोबर अमरनाथच्या यात्रेला आलो आहोत. पाच नद्यांचं पाणी, तो जो संगम आहे, त्या संगमाच्या तिथं आपणही स्नान केलंय. ते पाणी जरी थंड असलं, अगदी बर्फाचं पाणी असलं, तरी आपल्याला ते आनंददायी वाटतंय. आपणही आपल्या आज्ञाचक्राला स्वामीजींसारखंच गंध लावलाय, विभूती लावली आहे. माता निवेदितांचा हात पकडून एक हात स्वामींच्या हातात, एक हात निवेदितांच्या हातात. तो स्पर्श अनुभवा मास्टर्स. उजवा हात स्वामीजींच्या हातात आहे. त्या स्पर्शाला अनुभवा. एक प्रकारचा उबदारपणा,
प्रचंड ऊर्जा. संपूर्ण रोम रोम आपलं पुलकित होऊन गेलंय या ऊर्जेनं. स्वामीजींच्या बोटांचा स्पर्श. अतिशय मौशा स्पर्श. रेशमी मुलायम स्पर्श. हवा हवासा वाटणारा असा. आणि या स्पर्शानं मन भरून आलंय, हृदय उचंबळून आलंय. किती युगांपासून या स्पर्शाची मी वाट बघत होते. त्यांच्या ओल्या भगव्या वस्त्राचा स्पर्श. आणि त्यांच्या बरोबर त्यांचा हात पकडून मी चालते किंवा मी चालतोय. अनुभवा मास्टर्स. डाव्या बाजूला माता निवेदिता आहेत. त्यांचा हात तर अतिशय रेशमी मुलायम. या हातातूनही मला संवेदना कळतात आहेत. त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते. पावित्र्य, मांगल्य, वैराग्य काय असतं त्याची ऊर्जा. मातेचा प्रकाश, मातेची ऊर्जा. माता, त्यांची नजर, त्यांच्या पावलाबरोबर पडणारे माझे पावलं. आणि बोटात गुंफलेली बोट. हळूच चालता चालता होणारा स्पर्श. एका लहान लेकरासारखी माझी स्थिती झालेली आहे. हुंदडत हुंदडत आई बाप जसे आपल्या सोबत असतात ना, ती जाणीव मला होते. मी चालतोय, मी चालते. आणि या क्षणी दोघांच्याही डोळ्यातलं कारुण्य, प्रेम, समर्पण, त्याग या गोष्टी माझ्यामध्ये हळूहळू उतरतात आहे. या क्षणी या सगळ्या भावना आपल्यामध्ये उतरलेत मास्टर्स. स्पंदनांना महसूस करा.
स्वामीजी, त्यांना खोकला येतोय, त्रास होतोय, तरी मला कुठे ठेच लागली तर पटकन आपला हात ठेवणारे, पायाला जखम झाली म्हणून हात फिरवणारे, आम्ही पोचलोय या क्षणी अमरनाथच्या गुहेत. प्रचंड शिवलिंग, बर्फाचं शिवलिंग, या ऊर्जेशी आम्ही एकरूप झालो. भोलेनाथ, महादेवा, शिव शंभो शंकरा, कैलासपती, उमापती, महादेवा, शिव शंभो शंकरा. आम्ही पूर्णपणे या क्षणी महादेवाच्या चरणी विलीन झालेलो आहोत. स्पंदनांना महसूस करा. साक्षात महादेवाचे दर्शन. एक दिव्य ज्योत आणि बर्फाचं शिवलिंग, प्रचंड मोठं. उजळून गेलेला गाभारा, एक ग्रुप मास्टर्स. आवाज कुठला येतोय? स्पंदन, प्रकाश यांना महसूस करा. योग योग योगेश्वराय, भूत भूत भूतेश्वराय, काल काल कालेश्वराय, शिव शिव सर्वेश्वराय, शंभो शंभो
पूर्ण शून्यता. पूर्ण शून्यता. आणि ही शून्यता या क्षणी आपल्या संपूर्ण शरीरात उतरलेली आहे. महसूस करा मास्टर्स, महसूस करा. आपल्या उंजळीत जी बेलपत्र आहे, महादेवासाठी आणलेली फुलं आहे, ती त्यांची चरणी वाहा. ज्या स्वामीजींमुळे आज ही यात्रा आपल्याला घडली, माता निवेदिता आणि स्वामीजी यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. त्यांच्या हाताचा स्पर्श आपल्या डोक्यावरून महसूस करा. मास्टर्स, ही ऊर्जा घेऊन आता आपण हळूहळू स्वामीजींबरोबर आणि मातेबरोबर खाली खाली उतरतोय. आपल्या देहात प्रवेश करा मास्टर्स. हृदयात महसूस करा की आपण आपल्या देहात आलो आहोत. हृदयापासून धन्यवाद देऊया आजच्या दिवसाला. जे जे गुडविन यांना, स्वामीजींना, निवेदितांना दंडवत प्रणाम. महादेवाला, महादेवीला, सूर्यनारायणाला. या ग्रुपच्या वतीनं माता निवेदिता, स्वामी विवेकानंद, सूर्यनारायण भगवान, महादेव आणि महादेवी यांना दंडवत करते आणि रजा मागते. चैतन्य तिकडे यावं मास्टर्स. आपली पावलं हळू चालवा आणि डोळ्यांवर हात ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0.
या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या मुली, बाळी, स्त्रिया सुरक्षित आहेत. गायी, वासरं सुरक्षित आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मला माहिती नाही आज तुम्हाला काय वाटलं. खरं तर आज गुरुपुष्यामृत योग म्हणून गुरुदत्त आणि असंच काहीतरी डोक्यात होतं, पण आपल्या हातात काहीच नसतं. जे स्वामींना करून घ्यायचं होतं ते त्यांनी करून घेतलं. तुम्हाला बोलायचं असेल तर मी थांबते. रोहिणीताई बघते. हो बोला, होणार कोण बोलतंय? आपलं वंदनताई निशब्द आहोत. खूप छान ध्यान व ज्ञान, खूप छान ताई. मला बोलायचंय. ताई बोला. 1 मिनिट थांबा, मला याच्यावरून ऐकू येत नाहीये. मी माझा मोबाईल सुरू करते. बोला मास्टर्स, ऐकते. आपल्या फोनवरून ऐकते. बोला. हा बोला ऋषाली ताई. छान झालं, मस्त घेतात ताई. मेडिटेशन छान होतं आजचं, पण सुंदर वाटतं. आणि ध्यानामुळे स्वामी विवेकानंदांच्या सहवासात आपल्याला आल्यासारखं वाटतं. नाही तर आपण कुठे असं आपलं एवढं वाचन नसतं किंवा काही. त्यांच्या सहवासात आपण राहतो. थोडा वेळ तरी आपण वेगळं जरा सत्संग मिळतो एक वेगळा छान. बरं वाटतं खूप छान. छान घेतात तो. ओंकार तर खूपच छान घेतला. आणि आज गुरुपुष्यामृत आहे, अमरनाथ यात्रेचंही छान हे केलं. सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला. धन्यवाद. थँक्यू ऋषिदी, थँक्यू. राधिका ताई बोला. नमस्कार आत्मवंदनताई. आज खूप छान ध्यान झालं आणि गिरनार पर्वत आणि त्याची दत्ताची मूर्ती दिसली, त्याचं दर्शन झालं. आणि अमरनाथ पण ती गुफेत गेले होते, तर मला असं पांढरा पांढरा स्वच्छ प्रकाश असं दिसत होता आणि म्हणजे खूप छान वाटत होतं ते. मग आत्मलिंग माझ्या समोर जसं काही दिसत होतं. आणि सोमेश्वराचं पण खूप मोठं पिंड आहे ना ती, तर ती जशी काही बर्फाची झाली होती असं मला जाणवतं. खूप छान झालं ध्यान झालं. खूप छान. धन्यवाद. आणि ना ते असं दोन्ही हे ना, हे काय म्हणतात त्याला, दोन्ही हात असे खूपच उबदार वाटत होते. उजवा हात तर खूपच उबदार वाटत होता. धन्यवाद ताई. आत्मवंदन. तुमच्या मागून प्रकाश बघा किती छान येतोय. हो ना. इथं बसलं की येतोच बरोबर तू. हम्म. धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचंय? शकुंतला ताई बोलायचंय, बोला. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मी 2022ला गेले होते अमरनाथला, पण माझं वय 76 असल्यामुळं मला काही सोडलं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं होतं. पण आज मला हे जाणवते की आपल्या जीवनात ज्या काही घटना वाईट जरी घडल्या, तर त्याच्यामागं खूप छान दुसरं कारण असतं म्हणून. आणि तेव्हा तर मी गेले असते कशी घोड्यावरनं कसे पण आजच्यासारखी यात्रा झाली नसती, म्हणूनच ती माझी तेव्हा गेली. आणि आता मला आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर मला आज अमरनाथचं दर्शन झालं. सगळे माझ्या गाडीतले आम्ही दोघीच राहिलो होतो. माझं वय जास्त म्हणून. आणि स्वयंपाक बाई त्याने वय जास्त लावून घेतलं होतं एसटीच्या पाससाठी. दोघीच आम्ही राहिलो. पण मी जम्मूच्या काश्मीरात जम्मूच्या गुरुदेवांच्या आश्रमात 5 दिवस इतकं सुंदर. आणि मला सगळी माझ्या गुरूंची मूर्ती म्हणजे अमरनाथ दिसत होतं.
आजही मला खूप छान दर्शन झालं. इतक्या दिवसात मला ध्यान पण एवढं चांगलं कधीच झालं नव्हतं आजच्यासारखं. मला खूप आनंद झाला. तुमचे खूप धन्यवाद. अमरनाथ यात्रा माझी राहिलेली तुमच्यामुळे पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. कोणाला बोलायचंय का असं? मी रजा घेऊ. चला, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार. जय आत्मनिर्भर. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.